नई मुंबई पुलिस के अपराध अन्वेषण विभाग ने मोबाइल टावर से 5G डिवाइस चुराने वाले गिरोह का पर्दाफाश किया है। इस मामले में पुलिस ने 4 लोगों को गिरफ्तार किया है। आरोपियों से पुलिस ने पिछले 1 महीने में पनवेल के खंडेश्वर तलोजा में हुई 13 चोरी की घटनाओं को सुलझाकर 60 लाख रुपए का सामान जब्त किया है। इसकी जानकारी अपराध शाखा उपायुक्त अमित काले ने पत्रकार परिषद में दी। संपूर्ण प्रशासनाला दिले होते। त्यामध्ये एक टार्गेट असंही होतं की जे काही उद्योग आहेत त्यांना संरक्षण स्थानिक पोलीस प्रशासनाने दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या उद्योगमध्ये कुठल्या प्रकारचे बाधा निर्माण होऊ नये। आपल्याकडे जिओचं हेडक्वार्टर आहे, हेड ऑफिस आहे। 5G सेवा जी आहे जिओची, त्याच्यासाठी जे डिव्हाइसेस बेस बँडचे आहेत, ज्या ज्या ठिकाणी ते इन्स्टॉल केले गेलेले अशा डिव्हाइसेसची चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं। तळोजा, खांदेश्वर, पनवेल सिटी या परिसरामध्ये असे डिव्हाइस चोरी गेल्यानंतर तिथल्या सर्व्हिसेस ज्या ज्या थोड्या हॅम्पर झाल्या होत्या त्यांना बाधा निर्माण झाली होती आणि 5G सेवा विस्कळीत झाली होती। कारण जेव्हा शोधायची सुरुवात केली त्यावेळेस आमच्या सेंट्रल युनिटचे PI सुनील शिंदे आणि त्यांच्या टीमनी याच्यामध्ये तपास सुरू केला आणि त्यांना असं कळलं की काही लोक, एक गँग आहे जी गँग हे डिव्हाइस पर्टिक्युलर चोरतात। जेव्हा त्यांनी तांत्रिक सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की परभणीतले काही आरोपी आहेत जे आधी जिओनी जी इन्स्टॉलेशनचं काम इंडस नावाच्या कंपनीला दिलं होतं त्याच्यातला हा एक्स एम्प्लॉई आहे, ज्याला हे इन्स्ट्रुमेंट कुठे कुठे इन्स्टॉल झालेले आहेत हे माहिती आहे आणि त्या ठिकाणी लावलेले इन्स्ट्रुमेंट काढायचे कसे याचीसुद्धा माहिती आहे। त्यांनी हाताशी त्याच्याच गावचा परभणीच्या आणखी एका व्यक्तीला हाताशी घेतलं। हे दोघा जणांनी, एक तिसरा व्यक्ती आहे त्याच्याकडनं गाड्या भाड्याने घेतल्या प्रत्येक वेळेस, आणि चौथा जो आरोपी आहे तो त्यांचा रिसिव्हर आहे। टीम आमची तांत्रिक तपास करत करत नाशिकपर्यंत पोहोचली। तिथनं काही लोकांना ताब्यात घेतलं, तिकडनं मालेगावला गेली, मालेगाववरनं सटाण्यामध्ये गेली आणि रात्री त्यांनी सुरू केलेलं ऑपरेशन हे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपून 4ही आरोपी आणि चोरी गेलेले 12 इन्स्ट्रुमेंट म्हणजे नवी मुंबई पोलिसातले पकडून इतर टोटल 13 गुन्हे त्यांनी ओळखीस आणले आहे, ज्यामध्ये नवी मुंबईचे, रायगडचे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, मीरा रोड आणि मुंबई या विविध युनिटमधले हे गुन्हे आहेत। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण 4 आरोपींना अटक केलेली आहे। 13 ब्रॉडबँडची इन्स्ट्रुमेंट आपण जप्त केलेले आहे। त्या व्यतिरिक्त वाहन आणि मोबाईल असा 56 लाख रुपये किमतीचा हा एकूण मुद्देमाल आहे, ज्याची 100% रिकव्हरी झालेली आहे। याच्यातला जो मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव आहे मधुकर गायकवाड, याच्यावरती अशा प्रकारचे यापूर्वी पण गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली, ज्याच्यामध्ये BNS कलम 112ची सुद्धा आम्ही याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीचं कलम जे आहे याच्यात वाढ केलेली आहे। 4ही आरोपींना सध्या 8 जुलैपर्यंत 11 जुलैपर्यंत आज तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। पहिल्या आरोपीवरती जो मुख्य गायकवाड आरोपी याच्यावरती याच्यापूर्वीचे 3 गुन्हे दाखल आहेत। ही एक माहिती आपल्याला द्यायची होती। आणि दुसरं, आपल्याकडे मोबाईल फोन्स चोरी जाण्याचे, रॉबरी होण्याचे आणि गाळ होण्याचे प्रकार भरपूर आहेत। असे चोरी गेलेले, गाळ झालेले आणि रॉबरीमध्ये गेलेले मोबाईल फोनची माहिती CEIR या पोर्टलवरती नियमितपणे भरण्यात येते स्थानिक पोलिसांकडनं, आणि त्याचा शोध सेंट्रल युनिटने जेव्हा घेतला तेव्हा त्यातले 55 मोबाईल फोन जे आहेत ते आपण आता जप्त केलेले आहे। साधारणतः 10.5 लाख रुपये किमतीचे फोन आहेत, ते सुद्धा आपण डिस्प्लेवर ठेवलेले आहे आणि त्याचे जे मूळ मालक आहे या लोकांना आपण हे फोन जे आहे हे परत देणार आहे। थँक्यू।